तुमचं देखील सर्वांचं स्वागत त्याच्या टीमचं। आजच्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेत संदीप पालकर सर किवाळे, संतोष चौधरी सर शिडोन, सुनील तांडेल सर वेलवली। आज 3 समालोचक तुम्ही पाहिला, महागुरु चिंद्रन, त्यानंतर प्रवीण गायकर सर वाकडी आणि मी सौरभ पाटील दही सर, तुमचं सर्वांचं मायबाप प्रेक्षकाचा मनपूर्वक सर हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। संग्राम 11 क्रिकेट संघ नितलाचा आयोजित माजी सरपंच व उपसरपंच 2025 2 ते 7 जानेवारी तुम्ही ही स्पर्धा तुम्ही पाहणार आहात। प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25, पाचवे पारितोषिक 25। मालिकावीरसाठी बाईक आहे। प्रत्येक दिवशी 8 संघ असतील। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही टीमला खूप शुभेच्छा देऊयात। सुपर 10 मध्ये जाणारी दुसरा संघ कोणता असेल? पहिलाच बॉल आला, हा डॉट। सकाळच्या सत्रामध्ये जर विचार केला तर शिवांश 11 टेंबोडे टॉप 10 मध्ये गेला, हा पहिला संघ। षटकातील पुढचा बॉल, बाईटचा कडा लागलाय जरूर, फर्स्ट टिपला पकडलाय जेल। पहिला धक्का, ते धक्का, पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या गावदेवी खानाव संघाला। शॉट आला दुसऱ्या बॉलवरती, विकेट। प्रतीक पाटील पहिल्या मॅच मध्ये चांगली खेळी केली होती, सुरुवात चांगली झाली। त्या प्रतीक पाटीलला विनीत न बाद केला। पहिलं षटक प्रगती पथावरती, 4 षटकांची ही मॅच। पहिलं षटक पॉवर प्लेचं विनीतच्या माध्यमातून। 8 मिनिटच्या बाहेर तुम्ही 2 फिल्डर पाहता। विनीत फडकेचं हे षटक तुम्ही पहिलं पाहता। तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये नवीन फलंदाज आला, पंकज भगत। पंकज भगत आला बॅटिंग करण्यासाठी। तिसऱ्या क्रमांकावरती या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज पंकज साठी। फुलटॉस आहे, चुकीला माफी नाही। इथे फिल्डर आहे त्याच्या आव्हाक्याच्या बाहेर, बॉल बॉडी लाईनच्या बाहेर ठोकला, षटकार। आल्या आल्या नावाची ओळख करू देताना पंकजने ठोकलाय षटकार, टॅप केलाय। इथे मात्र बादची शक्यता, लोसरा एकेला रन आउटची संधी, काय गरज होती का? षटकार आलाय धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये, षटकार नंतर इथे मात्र रन आउट मध्ये विकेट गेली आहे। दुसरा धक्का लागलाय गावदेवी खानाव टीमला। तुम्ही पाहिला, गरज नव्हती। मिड ऑफला क्षेत्ररक्षक, त्याला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला पंकजनं। रिप्लायच्या माध्यमातून पाहू शकाल, कसा स्टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहता। आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट, क्लिअरिटी, क्वालिटी तुम्ही पाहता। मिड ऑफला हा बॉल, त्यानंतर फिल्डर तुम्ही पाहिलं हनुमान फडके। षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र विकेट कीपर फिट, बॉल सरळ चाललाय, लॉंग स्टॉप बॉडी लाईनच्या दिशेनं, चौकार।
इनसाइड एज जरूर बॅटचा कडा घेतला होता. विकेट किपर सनीला झेल होता. काय बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये संजयनं. अर्धशतकापासून दूर राहिला. 45 धावेची मॅरेथॉन इनिंग, त्याला दिलेलं जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. अवघड झेल होता, घ्यायला हवा होता, मात्र इथे पुन्हा एकदा झेलची संधी. मिड ऑफला हनुमान, कोणती चुकी होणार नाही. पकडला झेल, संपला. संजय पाटीलचा खेळ. बिग विकेट टेकन डाऊन. आणखीन एक धक्का. गावदेवी खानाव संघाला तू चल में आया धक्के पे धक्का. गावातील एक जबरदस्त तुम्ही पाहताय. तुम्हा माझे सर्वांचे लाडके राजेश शेठ काथारा, ग्रामपंचायत सदस्य नेवाली, याच मातीने दिलेला हा एक कोरियर. त्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये ठाणे रायगडमध्ये बसलेला हा व्यक्तिमत्व. क्रिकेटला सर्वांनी एक वेळ लावणारे हे व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय. राजेश शेठ काथारा यांच्यावरती आधारित हे संगीत. या स्पर्धेचे लाडके आयोजक. खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून. जबरदस्त क्रिकेटर देखील आहेत. क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम. मायबाप प्रेक्षक देखील या स्पर्धेला. आज पहिला दिवस. ही स्पर्धा 6 दिवसामध्ये. 2 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या देऊयात आपण ऍडव्हान्स मध्ये खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लागो. आई एकविरा चरणी प्रार्थना. आपल्याला भरभराट यश देवो. असेच आपण पुढे जा दादा. आपल्याला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. जाऊया मॅच कडे. षटकातील पुढचा बॉल. फटका चाला, पट खेचला. चाला मिड विकेटला. आल्या आल्या भव्य दिव्य स्वागत केला केतन उल्वेकर चा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता देखील केला. तुम्ही पाहिला, थोडा शफल झाला. उजवा पाय जमीनला डोफा टेकवला. जरूर फटका एबेडेवले स्टाईल ठुकायचा होता आणि कशा रीतीनं फटका सजवायचा होता. विकेट किपरनं काहीतरी कालमंत्र दिला असावा सरीनं सांगितलं आणि बीट केलं या बॉलला. षटकाला. त्यानंतर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केतन उल्वेकर करेल का अविनाश त्याच्यावरती प्रतिहल्ला करेल. फटका उडवला. बॉल सरळ. चाला फिल्डर ओळख. कॅच. काय कॅच पकडली आहे आणि इथे ओमकार नावडेकरनं पकडला. या अपकमिंग स्टार झेल आणि संपला. इथे अविनाशचा खेळ. दिला प्रत्युत्तर षटकारनं. फलंदाज बाद. हवेत होते थोडे. खूप चांगला झेल. अपकमिंग स्टार देखील खूप चांगला झेल. आता येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये खूप अपकमिंग स्टार तुम्ही पाहता प्रत्येक संघामध्ये. त्यातील एक हा तुम्ही ओमकारला तुम्ही पाहिलं. आज डीसीसी मोरबी टीमच्या बाजूने चांगला अप्रतिम दर्जाचा झेल घेतला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. नीरज पाटील. यंग स्टार टीम डीसीसी मोरबे आज उतरली आहे नेवाली क्रीडा नगरीमध्ये. त्यांना करून दाखवायचा. फटका चांगला. फिटे फिल्डर आहेत लॉंग ऑफला. तोपर्यंत एक धाव केली आहे पूर्ण. दुसरेचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. 2 स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 18 रन. 18 नंबर जर्सी विराट कोहलीची पाहिली. खूप चांगला क्रिकेट तुम्ही पाहिला. T20 वर्ल्ड कप मध्ये फायनल देखील. त्यानंतर निवृत्ती रोहित शर्मा
विराट कोहली फटका पुन्हा एकदा फिल्डर तिकडे जेव्हा जेव्हा बॉल मी म्हणेन ना फिल्डर हनुमानच्या हातामध्ये गेला तेव्हा तेव्हा त्यानं चांगला नक्कीच प्रयत्न फिल्डिंग चांगली त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिली आहे 100% देण्याचा प्रयत्न त्यांना माहिती आहे मॅच महत्वाची आहे सुपर 10 मध्ये जायचं असेल तर नक्कीच टेंबोडे कोणाची वाट पाहत आहे खानावकी मोरबे आणखीन एक विकेटचा पतन धक्का लागलाय मैदानावरती 5वा आणि फलंदाज बाद झालाय नीरज पाटील बॅक टू डग आउट खर्च केल्या 10 त्याला विकेट मिळाल्या 2 त्यानंतर केतन उलवेकरला पहिल्या बॉलवरती षटकार आला केतनच्या अगेन्स्ट असं वाटलं केतन थोडा महागडा होईल हे मंजूर नव्हतं त्याला हे मंजूर नव्हतं नियतीला त्यानं गोलंदाजी चांगली केली लाईन टप्प्यावरती अचूकता भेदूकता दाखवली त्यानं फक्त धावा खर्च केल्या 8 विकेट मिळवल्या 2 चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकाला प्रारंभ गोलंदाज सज्ज झालाय ओमकार नावडेकर झेल अप्रतिम घेतलाय आता गोलंदाजी कशा रीतीने करेल तुम्ही पाहता अर्धा संघ पवेलियन मध्ये बाद झाला या षटकातील पुढचा बॉल फटका इथे हवेमध्ये बॉल आहे फिल्डर पुढे सरसावला लॉंग ऑफचा विनीतनं पकडला झेल आणि पहिल्याच बॉलवरती पहिलं यश प्राप्त झालंय ओमकारला फलंदाज बाद लागणारा 6वा धक्का मध्ये गेला 8व्या क्रमांकावरती 18 वरती 6 धक्के ज्या संघानं पहिल्या मॅच मध्ये का दमदार बॅटिंग केली ज्यानं 68 धावा उभारल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये गावदेवी चॅम्पियन वाकडीच्या बाजूनं असं वाटलं या षटकामध्ये धावा येतील का आणि तिथे मात्र काय गोलंदाजी केली आहे मोरबे टीमनं 18 वरती 6 विकेट खूप चांगली गोलंदाजी पल्लू स्कूप लगावण्याचा प्रयत्न जरूर होता व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाहीये बॉल आलाय मात्र डॉट यंगस्टर आहेत येणाऱ्या तुम्ही पाहता 1-2 वर्षामध्ये यंगस्टरनं जी मात्र कामगिरी केली ऑज द बॉलर त्यानंतर तुम्ही फिल्डर पाहता बॉलिंग पाहताय खूप दमदार दर्जेदार राहिली आहे त्यातला हा मोरबी टीमचा यंगस्टर आज ओमकार नावडेकर त्याच्या नावाची छाप सोडत असताना या निवाळीच्या क्रीडा नगरीमध्ये ऑलिंपिकार पेड बॉल झाला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिकडे आहेत एक केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न नसणार आहे एकच धावेवरती समाधान एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चाललाय स्कोरबोर्ड वरती 19 धावा धावपलकावरती दमदार फिल्डिंग राहिली आहे गोलंदाजी देखील तेवढी चांगली राहिली आहे मोरबे टीमच्या बाजूनं संजय पाटीलचं विकेट प्रतीक पाटील पहिल्याच बॉलवरती बाद ज्यानं सुरुवात पहिल्या मॅच मध्ये केली त्यांचा विकेट लवकर गेला संजयचा विकेट लवकर गेला स्कोर थांबला गेला दडपण निर्माण झालं मिडल ऑर्डरच्या फलंदाजामध्ये याचं कारण मात्र डीसीसी मोरबे टीमची असणारी ही गोलंदाजी दमदार राहिली आहे आतापर्यंत जी गोलंदाजी केली विनीतनं जी गोलंदाजी केली केतननं आणि ते देखील मी करू शकतो असं नावाची छाप सोडत असताना हा अपकमिंग यंगस्टर तुम्ही पाहताय ओमकार नावडेकरला दर्जेदार टप्पा खूप चांगली गोलंदाजी हा देखील पाहता बॅटचा हिस्सा लागला अतला हिस्सा लागला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल खूप चांगली गोलंदाजी खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी करतोय एक धाव देत असताना एक सफलता या षटकातील शेवटचा बॉल मागच्या अंगामध्ये देखील तेवढीच चांगली गोलंदाजी या वर्षी देखील नव्या जोशानं सुरुवात केली आहे आणखीन एक तुम्ही पाहता लाईन थोडी खराब आहे दिशा आता भरकटला ओमकार आणि वाईड बॉलचा इशारा 1 स्कोर पुढे चालला
स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहता त्या 20 या आकड्यावरती 6 गडी बाद झाल्यात. अतिरिक्त पहिली धाव वाईटच्या स्वरूपात तुम्ही पाहता 20 वरती स्कोर. ऑलिंपिक कार्पेट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर तिकडे उचललाय बॉल, फेकलाय, तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं तिसरं षटक संपलं जातं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 21 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 8. 2-2 विकेट, केतनला 2 विकेट, त्यानंतर विनीतला 2 विकेट. या षटकामध्ये जसा ओमकार नावडेकरला धावा त्यानं फक्त खर्च केल्या 3 आणि तुम्ही पाहता 1 विकेट, त्यामध्ये 4 डॉट बॉल, 3 धावा. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मौत एक बार मिलती है, कौन कहता है जिंदगी एक बार मिलती है, मौत एक बार मिलती है. जिंदगी की सुबह रोज मिलती है, खास जीने का तरीका चाहिए. एव्हरी मॉर्निंग इज व्हेरी ब्युटिफुल असं हे व्यक्तिमत्व राजेश शेठ काथारा आणि हे असणारा त्यांचं प्रत्येकावरती क्रिकेटवरती प्रेम आज या नेवालीच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही आम्हाला घेऊन आला. हा बॉल तुम्ही पाहता ऑल द कार्पेट बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहे तिकडे, एक केले दुसऱ्याचा प्रयत्न. लेझी क्रिकेट तुम्ही पाहता या बॉल वरती धावा आल्या 2-2 स्कोर पुढे चालला. धाव फलकावरती तुम्ही पाहता 23 या कड्यावरती किती जर टार्गेट येईल. तुषारला तुम्ही पाहता, तुषार उल्वेकर हा देखील अपकमिंग स्टार आहे या DCC मोरबेचा. म्हणजे या टीमचा जर विचार केला तर खूप चांगला यंग संघ आहे, तेवढी चांगली मेहनत, तेवढी त्यांची पराकाष्ठा या टीमचा प्रत्येक जण घेत असतो, सदस्य घेत असतो. आणि इथे गावदेवी खानावला, ज्या गावदेवी खानावनं खूप चांगली पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली, त्या गावदेवी खानावला मात्र इथे रोखून ठेवलाय. याचंच कारण त्यांची गोलंदाजी. इथे मात्र हवेमध्ये बॉल पकडला, आणखीन एक झेल. ओमकार नावडेकरनं फलंदाज झालाय बाद. वरती 7वा धक्का तुषार उल्वेकरला मिळालेलं आहे. पहिलं यश, चांगला झेल तिकडे तुम्ही पाहिला. ओमकारच्या माध्यमातून टिपला गेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये 9व्या क्रमांकावरती सौरभ पाटील आलाय. सौरभ पाटील बॅटिंग साठी आला 9व्या क्रमांकावरती. बाईटचा कडा लागलाय जरूर. विकेट कीपर न पकडलाय झेल. आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक यश, दुसरं यश प्राप्त तुषार उल्वेकरला. लागणारा गावदेवी खानाव टीमला 8वा धक्का. क्रमांकावरती आजच्या स्पर्धेचा हा पहिला दिवस. पहिली विकेट हॅट्रिक होईल का DCC मोरबे टीमच्या तुषार उल्वेकरच्या नावावरती. हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय तुषार उल्वेकर. जबरदस्त गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून. हॅट्रिक बॉल. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक पाहायला भेटेल का? अपकमिंग स्टार उगवता सितारा DCC मोरबे संघाचा तुषार. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर खाली राहिला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय धाव फलकावरती. 23 वरती स्कोर थांबला. पहिल्या बॉल वरती 2 आल्या, त्याच्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट.
खूप चांगली गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल. बॅटचा टॉप एज, झेलची शक्यता. पुढे सरसावलाय फिल्डर, पकडलाय ओमकार नावळेकर. चारही बाजूला ओमकार ओमकारच दिसतोय. या स्पर्धेमध्ये पकडलाय त्यानं. या मॅच मध्ये हा तिसरा झेल. आणखीन एक फलंदाज बाद. ऑल आउट होईल का टीम? ओव्हर हॅट्रिक जरूर केली आहे. हॅट्रिक भेटली नसली तरी मात्र ओव्हर हॅट्रिक जरूर केली आहे तुषार उल्वेकरनं. खूप चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिक्स खूप छान आहे. शेवटचा बॉल. लाईन पाहावी लागेल. वाईड बॉलचा इशारा. धावा धावफलकावरती 1 न पुढे जात असताना स्कोर वरती धावा तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल. हा बॉल खूप चांगला आणि इथे मात्र हा चेंडू इथे हिट विकेट तुम्ही पाहता आणि इथे ऑल आउट झाली आहे. ही पहिली संघ ठरला गावदेवी खानाव या स्पर्धेमध्ये ऑल आउट होत असताना. आणि धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 24 आणि 25 धावेची गरज असताना येणाऱ्या 24 बॉलमध्ये 25 धावा कशा रीतीने पार केल्या जातील डीसीसी मोरबे टीमच्या बाजूनं की या धावा रोखल्या जातील. ज्या प्रकारे गोलंदाजी मोरबेनं केली त्या प्रकारे खानावनं केली. मॅच नक्कीच शेवटच्या मोमेंटमध्ये. क्रिकेटमध्ये कोणतंही स्कोर सेट नसतं सुधीर, मात्र मॅच जिंकेल कोण याच्याकडे देखील लक्ष लागलाय मायबाप प्रेक्षकांना. माझा टर्न इथेच समाप्त झाला. मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली तर आयोजकांचे आभार आणि खास करून रमेश आमचे परम मित्र यांचे देखील आभार. आणि मी इथेच रजा घेतो. धन्यवाद. आज आपल्या या स्पर्धेसाठी दहिसर मोरी दहिसर या ठिकाणी आपल्याला समालोचन पाहायला मिळालं. सौरभ पाटील दमदार आवाज मराठीचा समालोचक आपण पाहिलात, ज्यांचा या स्पर्धेमध्ये आपण 1 दिवसासाठी आपण त्यांना इन्व्हाइट केलं. राजेश शेठ कातारा, आकाश शेठ कातारा आणि रमेश आणि गौरी स्पोर्ट्स नेपाली क्रिकेट संघ यांच्या वतीने त्यांचा आपण सन्मान करूया. मी आकाश शेठ कातारा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सौरभ पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा. मायची उपचार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या स्पर्धेच्या वतीने सन्मान आपण करावा. बीच में मैदान में उसको जरा हटाओ. 24 गेंदों में चाहिए 25 रनों की जरूरत और पहली ऐसी टीम बनी है श्रृंखला में यानी कि अमदार ट्रॉफी 2024 में गावदेवी खानाव टीम जो ऑल आउट हुई है. विश्वास नहीं बन रहा है कि जिस गावदेवी खानाव टीम ने बढ़िया बल्लेबाजी की थी, संजय पाटिल ने 45 रन ठोके थे पहले मैच में और उसी खानाव टीम को यहाँ पर डीसीसी मोरबे टीम ने मात्र 24 के भीतर रोका है और 25 रनों का एक आसान सा लक्ष्य है. लेकिन लक्ष्य आसान रहेगा या बड़ा रहेगा ये आने वाला समय ही बता पाएगा.
फिलहाल तो कालूराम पाटिल इनके चेहरे के ऊपर मुस्कुराहट नजर आ रही है। तो सनी पालकर स्ट्राइक एंड पर, यदि दीपक पाटिल इनके चेहरे के ऊपर हंसी नजर आती है, खुश है, खुश है, आज बहुत खुश है। तो 24 में चाहिए 25 संकेत और सन्नी, आरंभिक बल्लेबाज और गेंदबाजी कमान पंकज। और पहली गेंद राउंड द विकेट से फेंकने का इरादा किया है और पहली गेंद के ऊपर बिल्कुल बीट किया बल्लेबाज को। लो स्कोर का मुकाबला, इसका मतलब ये नहीं कि वहां पर टीम डीसीसी मोड़ पे हल्के में ले जाएगी। क्रिकेट है, यहाँ पर कभी भी खेल पलट सकता है। रूपम कातारा भाया टीम के कोच आज थोड़े देर नजर आए, लेकिन इस बार हमें गेंद, मौका क्या बनेगा वहां पर। लॉन्ग ऑन में खिलाड़ी, गुड कैच। 25 भले ही छोटा टारगेट हो, लेकिन टारगेट को रोकने का काम करेंगे वहां पर गेंदबाज। पहला करारा झटका डीसीसी मोरबे टीम को। विकेट आया पहला, और क्या कमाल की गेंदबाजी का प्रदर्शन वहां पर। खानाव टीम के पंकज, रूपम इनका आगमन, स्वागत है। विनीत फड़के की भी शुरुआत इसी तरह हुई थी मोरबे टीम के गेंदबाज, यानी कि पहली गेंद डॉट, उसके बाद विकेट। वही कुछ चित्र नजर आता हुआ, यानी कि हमला करते हुए गेंदबाज इस वक्त ये मैच में। इंपॉर्टेंट मैच है दोनों भी टीमों के लिए, बरकरार रहना है, बने रहना है इस शानदार ट्रॉफी में। तो ये मैच बहुत ही महत्वपूर्ण होगा। ये आखिरी मैच है आज के दिन का, जो जीतेगा वो सुपर 10 में टेम्बोडे टीम के खिलाफ खेलेगा। बॉलर तैयार। ओ ये कौन सी गलत गेंद थी, नकल बॉल करना चाहते थे लेकिन फंसे लॉन्ग ऑफ के रीजन में। बड़ा शॉट ऑन साइड में आना चाहिए था और बल्लेबाज होंगे मैदान से बाहर। दूसरा झटका। ये देखिए सैंडी पालकर की आंखें पलक रही है, झपक रही है स्क्रीन के ऊपर। हनुमान आदेश आएंगे नए बल्लेबाज। एक अनुभवी क्रिकेटर है दोस्तों, लो स्कोर का मुकाबला है, इसके लिए उन्हें जल्दी भेजा गया होगा। इसकी वजह एक होगी, सिंगल डबल लेकर जो टारगेट है वो जो चेस करना है वो शायद धीरे धीरे निकालने का प्रयास करके टीम को एक बड़ी शुरुआत दे सके। लेकिन जिस तरीके से दो शुरुआती झटके, 3 गेंदों में कोई रन नहीं है, तो महत्वपूर्ण विकेट मैदान से बाहर लौट चुके। दबाव डीसीसी मोरबी टीम के ऊपर है, 25 चाहिए 21 गेंदों में। कल दोस्तों आना भी मत भूलिए, कल भी बड़ी टूर्नामेंट, बड़ी टीमें होंगी आपके सामने। कल का पहला मुकाबला होगा जहां पर ताकतवर टीमें खेलेगी। बिल्कुल 10 बजे आपको रिपोर्टिंग करनी है और मैच स्टार्ट होगा। और बढ़िया यहां पर गेंद रिलीज की है, टप्पा नीचे पीछे रखा, गेंद ने उछाल लिया और पड़ने के बाद सीधा विकेट कीपर के दास्तानों में डॉट बॉल की समाप्ति। 4 गेंदों के ऊपर कोई रन नहीं है। क्या पहला मेडन आज इस आमदार ट्रॉफी में देखने को मिलेगा गावदेवी खाना 11 टीम की गेंदबाज की तरफ से। वो पहले ही बल्ला घुमाया था जरूर, जो कि मेरा रन ये हो सकता था। फील्डिंग खराब है, फील्डिंग खराब है, उसका फायदा तुरंत मिला बल्लेबाज को लेग बाय के तौर पर। 1 रन पूरा 1 रनों की मदद से। हालांकि बढ़ता हुआ स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर एक खाता खुला, लेकिन ये रन गेंदबाज के खाते में नहीं जुड़ी जाएगी। वाइड नो बॉल अगर करवाते हैं तो ये खाते में जुड़ जाए, लेकिन ये 22 के रन उनके अकाउंट में नहीं जुड़ जाते। तो ये मेडन ओवर का मौका बन सकता है इस गेंदबाज के लिए। क्या खूबसूरत गेंदबाजी की है। जिस डीसीसी मोरबी टीम ने तहलका मचाया था गेंदबाजी में, उसी डीसीसी मोरबी के खिलाफ गावदेवी खाना टीम के ये पंकज भगत, दमदार गेंदबाजी का प्रदर्शन। और ये लीजिए आखिरी गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला है, सीधा मिड विकेट के ऊपर से संकेत के बल्ले से 6 रन। उद्याचा पहिला सामना असेल सहारा 11 शिवकर
विरुद्ध वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा. दोन्ही संघांना विनंती असेल बरोबर तुम्हाला 10 वाजता रिपोर्टिंग करायची, याची नोंद घ्या. दुसरा सामना शौर्य 11 भैरवदेव रिडगर विरुद्ध गौरी स्पोर्ट्स नेवाली, घरचा संघ. घरच्या सास तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. तिसरा सामना वाघेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम विरुद्ध 80-85 अँड 12-12 किंग कोपरुली. आणि शेवटचा सामना संग्राम 11 नितलस विरुद्ध आई 11 कोण. अशा उद्याच्या लढती असतील आणि उद्या बरोबर तुम्हाला वेळेवर उपस्थित दाखवायची आहे. सर्व संघांनी ही नोंद घ्यायची आहे. तो गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए मंगेश कर्नुक. मंगेश कर्नुक 7 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. 18 गेंदों में चाहिए 18 रनों की जरूरत. शाम का समय चल रहा है, हवा भी यहाँ पर थोड़ी सी रुकी हुई है, जिसका बेनिफिट बॉलर्स को जरूर मिलेगा. वो फायदा लेना भी बहुत ही जरूरी होगा. क्या यहाँ से वो आदेश पांडव को भेजने का इरादा है उनका, वो सही साबित हो सकता है? क्या सिंगल लेकर संकेत को लगातार स्ट्राइक देते रहेंगे या फिर चुस्त गेंदबाजी के लिए मलिंगा जाना जाता है? ये और सेंसिबल क्रिकेट जानते हैं, लय में है वहां पर संकेत, तो सिंगल लेकर अपना काम वहां पर तमाम कर देते हुए 1 रन बटोरा. 1 रनों की मदद से, अरे बाबा पत्थर मत मार, खिलाड़ी को ज्यादा समय उनका ही है. तो चलिए 8 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. 17 गेंदों में चाहिए 17 रनों की जरूरत. हिम्मत नहीं हार रही अभी तक यहाँ पर गावदेवी खाना 11 टीम. बढ़िया गेंद टपकाने के बाद सबमरीन डिलीवरी बहुत ही नीचे रही. रिप्ले में एक बार देख सकते हैं इस गेंद को कि जिस तरीके से ये राउंड द विकेट एंगल बहुत ही खतरनाक है इनका. पड़ने के बाद बहुत 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 नीचे रही, सीधा विकेट कीपर के दास्तानों में. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. अंतिम 16 गेंदें बची है. 17 रनों की अभी भी आवश्यकता इस मैच को बनाने के लिए टीम डीसीसी मोरबे को. तो एक तरफ बचाने हैं गावदेवी 11 खानाव टीम को. फाइट तगड़ी है दो टीमों के बीच में. केवल लक्ष्य छोटा था, लेकिन इस लक्ष्य को पूरी तरीके से ज्यादा बड़ा बनाने का प्रयास करेगी गावदेवी 11 खानाव टीम. और सेंसिबल क्रिकेट डीप पॉइंट की तरफ यॉर्कर का इस्तेमाल किया था, दिशा दी इस गेंद को. बढ़िया शॉट, 4 रन. के माजी उपसरपंच दीपक भाई पाटिल आज इतने खुश क्यों है? पीछे बहुत खुश है, हंस रहे हैं, एंजॉय कर रहे हैं टूर्नामेंट को, क्योंकि राजेश शेटकाटा इनके खंडे समर्थक, हमेशा दमदार योगदान उनका रहता है. 12 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. देखिए जैसे ही डॉट गेंदें आती है ना संदेश, तो उसके बाद चौका आता है तो प्रेशर जो है वो पूरी तरीके से कम हो जाता है. और कहीं ना कहीं ये प्रेशर अभी इस मर्तबा कम नजर आता हुआ. पंद्रह गेंदों में चाहिए 13 रनों की जरूरत. गलत सोच और गलत अंदाजा क्रिकेट के खेल में आपको गुमराह कर देता है. और यहाँ पर देखेंगे उसी सोच के साथ ना खेलना, गलत सोच के साथ कभी मत खेलना और गलत अंदाजे के साथ कभी मत खेलना. बड़ा शॉट निकाला, जरूर फील्डर है वहां पर, लेकिन उनके ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार. मिड विकेट को क्लियर किया है और ये छक्का जीत के दहलीज के ऊपर लेकर जाता हुआ संकेत के बल्ले से. कमाल का ये शॉट था, कमाल का ये शॉट था बल्लेबाज का. अपने आप को कमजोर कभी मत समझो, क्योंकि 5 रुपए का पेन भी 5 करोड़ का चेक लिखने के लिए काम आता है. यहां पर कम नहीं आंकना चाहिए गेंदबाजों को. तो अपने क्रिकेट बॉल, ये शायद मौका मिला है. बल्ले का बाहरी किनारा, खेल में थोड़ा सा वापस आने का प्रयास कर रही है, बल्लेबाज होंगे आउट. पावणे 12 वाजता पहिला सामना चालू झाला. उद्घाटन होता पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पाहिलात. त्याच्यानंतर अमित साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पाहिलात. पनवेल पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र भाई आहेत, यांना तुम्ही पाहिलात. त्याच्यानंतर विद्यमान सरपंच आनंदभाई यांना देखील तुम्ही पाहिलात. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी अनेक दिग्गज नेते मंडळी, साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर संतोष भाई यांनाही आपण पाहिलात.
सर्वांनी या स्पर्धेसाठी उद्घाटन सोहळ्यासाठी दमदार योगदान वेळ दिलं, त्यांचं सर्वांचं स्वागत. आणि राजेश शेठ कातारा जर उद्घाटन आपलं असल्यामुळे थोडंसं लेट झालं, परंतु उद्या बरोबर आपल्याला 4:30 ते 5च्या आसपास स्पर्धा म्हणजे दिवस आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. मॅचेस ज्या 6 मॅचेस कमी पाहायला मिलतील कमी वेळेमध्ये. हाफ ट्रैकर की बॉल, सेंसिबल क्रिकेट, चाहते कि मुकाबला गिरफ्त में है, बड़े शॉट लेने की तलाश नहीं करेंगे, सिंगल के साथ मैच को बनाया जा सकता है. 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 12 गेंदों में जीतने के लिए चाहिए 6 रनों की जरूरत. राजेश दादा पाहिजे पुन्हा. राजेश शेठ कातारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहताय. 2 तारखेला अगदी धमाका तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि भरपूर मित्र परिवार, त्याच्यानंतर आपण दिग्गज नेते मंडळी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आमदार प्रचंड ठाकूर साहेबांची उपस्थिती, सभागृह नेते परेश शेठ ठाकूर साहेब यांनाही आपण या व्यासपीठावर पाहू शकाल. राजेंद्रदादा पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य, संजय शेठ पाटील साहेब उपतालुका अध्यक्ष उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, असे अनेक दिग्गज नेते मंडळी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. चलिए 12 में चाहिए 6 और पहली गेंद बढ़िया रिलीज करते हुए गेंदबाज योगेश, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. वाकड़ी के खिलाफ योगेश को बहुत सारी मार मिली थी, जिससे चलते वाकड़ी टीम ने मुकाबले में कमबैक किया था. 23 रन दिए थे उन्होंने और आखिर के 6 में जब 14 चाहिए थे उसमें से 2 वाइड फेंके थे अंतिम गेंदबाज गुनाल ने. और उसके बाद क्या जबरदस्त वापसी की खानाव टीम ने. अंतिम गेंदे 11 और चाहिए 6. इस बार मौका बनेगा, हवा में गेंद, बल्लेबाज होंगे आउट. क्या मैच बना पाएगी गावदेवी खानाव टीम, क्योंकि अब 10 गेंदों में चाहिए 6 रन. आकाश कातार यांचं ऐकलं मित्रांनो. जेव्हा या स्पर्धेला मी राजेश शेठ कातारा कॉल करतात की आता जाहिरात आपली सोडायची, आणि जेव्हा आम्ही जाहिरात सोडतो ना, ही फॉर्म सोडतो या स्पर्धेचा A1 जोडी अर्थात आकाश शेठ कातारा, राजेश शेठ कातारा आणि आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली आमदार चषका, जेव्हा आम्ही फॉर्म सोडतो ना तेव्हा सर्व संघ अगदी 7 ते 8 दिवसात क्लिअर होतात. मग काही संघ लेट कॉल करतात, त्यांना वाटतं की या स्पर्धेमध्ये संघ होणार नाहीत, आणि अगदी 7 ते 8 दिवसात संघ कव्हर होतात. मग मलाही माघार घ्यावी लागते राजेश शेठ यांच्या शब्दापुढे की आता कुठल्या तरी संघाला ऍडजस्ट कर. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जेव्हा तुम्ही लेट कॉल करता त्यावेळी संघ फुल झालेले असतात. आणि इथे ठोकलाय षटकार, मॅच फिनिश. आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये 2 संघ तुम्हाला सुपर 10 मध्ये पाहायला मिळाले. तो पहिला संघ शिवांश 11 टेंभोडे आणि दुसरा संघ ठरला या स्पर्धेमध्ये तो DCC डांगरनेश क्रिकेट संघ मोरबे. अभिनंदन अँड हार्ड लक टीम गावदेवी खानाव. आणि या मॅचचा हिरो तो ठरलाय तुषार उल्वेकर. 3 धावा 3 विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय. तुषार, प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. संकेत लाईन अप करून जा मैदानात आणि खानाव संघ लाईन अप करून या मैदानातून बाहेर. थँक्यू.